संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली आहे आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट असे संकेत दिलेले आहेत, आदेश सुद्धा दिलेले आहेत की शेतकऱ्यांचे जी कर्जमाफी किंवा जी नुकसान भरपाई आहे ती तात्काळ करण्यात यावे आणि पंचनामे सुद्धा घटनास्थळावर जाऊन ताबडतोब करण्यात यावे। सरसगट माफी देण्याचे आदेश असताना सुद्धा मेहकर तालुक्यात गणपूर एक छोटंसं गाव आणि या गावामध्ये आपण आलेलो आहोत। या गावात आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत आणि मित्रांनो बघा, दाहकता यांच्यासोबत जून महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी जी आहे आणि जून महिन्याची जी अतिवृष्टी इथे झाली, एक ढगफोटी सदृश परिस्थिती तुम्ही पाहू शकता। माझ्या या बाजूला हळद लागलेली आहे, जिथे शेतामध्ये लागवड हळदीची झालेली आहे आणि ही सीतानानी, या सीतानानीच्या जलप्रवाहामुळे हा जो सिमेंटचा बांधारा तुम्हाला मागे दिसतो, या सिमेंट बांधाऱ्यामुळं इथे पाणी तुंबतं आणि या तुंबलेल्या पाण्यामुळं मोठ्या प्रमाणात या गावाकडे पाण्याचा निचरा होतो आणि दोन्ही साईडला रस्त्या म्हणजे नदीच्या दोन्ही साईडला जलप्रवाह मोठ्या प्रमाणात साचून इथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। मागच्या 3 महिन्यापासून शेतकरी प्रशासनाच्या दारावर टाहो फोडतायत, प्रत्येक ठिकाणी त्यांनी दाद मागितलेली आहे आणि हे मी नाही सांगत, त्यांच्याकडे असलेले डॉक्युमेंट्स ते सांगतायत। आणि मित्रांनो, इव्हाना यामधल्या एका शेतकऱ्यांनी तर जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत दत्ता भारणे साहेब यांच्याकडे सुद्धा व्हॉट्सअपवर चॅट करून त्यांनी दाद मागितलेली आहे। आपल्या मेहकरचे तहसीलदार असतील, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी असतील, यांच्याकडे दाद मागून अद्यावत म्हणजे आजपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची मदत सोडा, परंतु त्यांना चांगल्या प्रकारची वागणूक सुद्धा आपलं प्रशासन, महसूल प्रशासन आणि कृषी विभाग देत नाहीये। तर आज त्यांच्या व्यथा आपण त्यांच्याच गावात त्यांच्याच तोंडातून जाणून घेऊया। तुम्ही बघत राहा खोज मास्टर न्यूज। तर ही शेती कोणाची आहे काका? तुमचं नाव सांगा? कैलास पुंडलिक बाजळ। बरं, काय झालं नेमकं, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? काय म्हणजे पूर्ण पाणी वाहून गेलं याच्यात। केव्हा झाला होता पाऊस? 2 महिने झाले। 2 महिने झाले। किती शेती आहे तुमची? ते एकर भर आहे। 1 एकर। काय पीक त्याच्यामध्ये? हळद आहे। हळद आहे। हळद संपूर्ण नाहीशी झाली? नाही, पूर्ण काहीच नाही राहिलं त्याच्यात। बरं, या संदर्भात तुम्ही तहसीलदार, कृषी अधिकारी यांना भेटले होते? हो, भेटलो, पण काहीच नाही भेटलं अजून। काहीच नाही भेटलं? काय त्यांचे ते तुम्ही प्रश्न केले, त्यांना विचारला रीतसर तुम्ही त्यांच्याकडे मागणी असते ऑफिशियल पूर्ण केली तुम्ही? पूर्ण केली। अच्छा, तुमची शेती कुठे आहे? हे आपल्या याच्या नेते त्यांच्या बाजूला 21-22 बंधाऱ्याला दर लागून बंधाऱ्याला लागून तुमच्या शेतीमध्ये काय होतं? आमच्या बंद खडून गेलं, सगळं खरडून गेलं, सगळं शेत खरडून गेलं। खडून फिक्स नाही पण खडून गेले जमीनमध्ये। आम्ही तक्रार केली, कलेक्टर पर्यंत तक्रार केली, पण काही फायदा नाही। त्याचं लाणे साहेबाला भेटलो, लाणे साहेब म्हणे तुमचं काहीच फायदा नाही, काय करून काही केलं तर मला काही भेटत नाही। लहाने साहेब कोण आहेत? लहाने साहेब लायना आपले कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक। हो मित्रांनो, दुविधा बघा, कृषी विठ्ठल लहाने कृषी सहाय्यक आहेत गणपूर परिक्षेत्रामध्ये आणि त्यांचं शेतकऱ्यांना सांगणं काय आहे की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही। तर मित्रांनो, मला कृषी खात्याला एक प्रश्न विचारायचा आहे की प्रशासन जर शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम उभं राहतं तर तुमचं कार्य करताना तुम्हाला याच्यामध्ये विवंचना काय येते? कशाला तुम्हाला शेतकऱ्यांना धीर देता येत नाही? तर तुम्ही अशा प्रकारच्या शेतकऱ्याचा धीर खचून त्यांना आत्महत्येस कारणीभूत ठरू शकता। तर आपल्या किमान आपल्या कार्यावर आपलं नियंत्रण नाही तर वाणीवर तरी नियंत्रण अशा अधिकाऱ्यांनी ठेवायला पाहिजे आणि अशा मुजोर कर्मचाऱ्याला प्रशासकीय यंत्रणेतून बडतर्फ केलं पाहिजे की व्यथा आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। बुगदाणे साहेब, काय तुम्हाला काय सांगायचं या प्रकाराबद्दल? नमस्कार साहेब, मी गणपूरचा शेतकरी आहे, प्रमोद किशोर बुगदाणे, गट नंबर 49। जसा 25 जून 25ला जी अतिवृष्टी झाली त्याच्यानंतर आम्ही 1-1.5 महिना वाट पाहिली पंचनाम्याची, खरडलेल्या जमिनीचा पंचनामा व्हावा म्हणून, तर तो काही झाला नाही। मग ऑगस्टमध्ये आम्ही सगळीकडे एक सामूहिक निवेदन 123 शेतकऱ्यांचं सर्क्युलेट केलं, परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही। एकंदरीत शेवटी खरडलेल्या जमिनी, हळदीचं नुकसान झालेल्या जमिनी, भाजीपाल्याचं नुकसान झालेल्या जमिनी आणि नेटचं नुकसान झालेल्या जमिनी यांचे कोणत्याही प्रकारचे पंचनामे या कर्मचाऱ्यांनी केलेले नाही। त्या अनुषंगाने मी काही मुद्दे तयार केलेले आहेत की आता हे अशा प्रकारचे हे 3 गाव आहेत की ज्यांचे या पंचनाम्यांच्या याच्यामध्ये याद्यांमध्ये समावेश नाहीये।
शासनातर्फे महसूल विभागातर्फे आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांतर्फे 72 गावांचे परीक्षण झालं. 72 गावांची यादी सुद्धा आली, परंतु याच्यामध्ये 3 गावं काही दिसत नाहीत, अंतरी देशमुख, गणपूर आणि दादुल गावात. त्याच्यामुळे आम्ही तिथे विचारलं महसूल खात्यामध्ये आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना. त्यांच्याकडून असं उत्तर मिळालं की या 3 गावांचे पंचनामे आम्ही ऑगस्टमध्ये केलेले आहेत. नुकसान जर जून जुलैमध्ये झाली तर ऑगस्टमध्ये पंचनामे होऊन काही उपयोग नाही ना. कारण माननीय आमदार साहेब खरात साहेब यांच्या प्रयत्नांनी 4,66,00,000 रुपये आपल्या मेहकर तालुक्याकरता आलेले आहेत. परंतु ते आता कोणाला मिळणार? ज्यांच्या यादीत नावं आहेत त्यांनाच मिळणार. 72 गावांना मिळणार, हे 3 गावं वंचितच राहणार. ऑगस्टमध्ये याद्या येऊन वराती मागून घोडं काय कामाचं? आता याच्यानंतर केव्हा नंतर पुढची रक्कम केव्हा येणार, काय येणार, राम भरोसे. शेवटी सरकारी काम आहे. त्याच्यामुळे आम्ही आमची मागणी अशी आहे, आता मागणी नंबर 1 अशी आहे की बाधित गावं जी आहेत अंतरी देशमुख, गणपूर आणि दादुल गावात 25 जून 25 रोजी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन सुद्धा अंदाजे रेकॉर्डनुसार 152 मिलीमीटर पाऊस होऊन सुद्धा गावातील खरडून किंवा गाळ वाहून गेलेली किंवा आलेली जमिनीचे पंचनामे हे पंचनामे झालेल्या 72 गावांसोबत झाले नाहीत. अद्याप यादी प्रसिद्ध झाली नाही, ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर नाही. बरोबर आहे मंडळी? वस्तुते परिणामी इतर गावांसोबत म्हणजे या 72 गावांसोबत आलेल्या अनुदानापासून 4,66,00,000 रुपये या रकमेपासून या गावांचा अबकड अहवाल दाखल झालेला नाही आणि किंवा झालेला असेल तर ऑगस्टमध्ये दाखल झालेला आहे. त्याच्यामुळे हे गावे अनुदानापासून वंचित राहणार आहेत. झालं. दुसरी गोष्ट, उशिरा याद्या लागल्यास त्यामुळे भविष्यात अनुदान केव्हा मिळेल याबाबत सगळेजण आता संभ्रमित आहेत. कोणाला याचं काहीच माहित नाही. आमदार साहेबांच्या प्रयत्नाने एकदा रक्कम आली. त्यानंतर बँक मॅनेजर्स जे आहेत, ICI उदाहरणार्थ ICI माझा स्वतःचा अनुभव आहे, त्यात बँक मॅनेजर्सने कर्जाची रक्कम वळती करून घेत आहेत आणि माननीय तहसीलदार यांना सांगितलंय की त्यांना पत्र काढा आणि त्यांना सांगा किंवा हा एक फौजदारी गुन्हा आहे होल्ड न काढणं. तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या जिल्हाधिकारी यांच्या पत्राची दखल घेतली नाही. आणि आमची एक विनंती आहे आमदार साहेबांना, त्यांनी एक त्यांचं स्वतंत्र पत्र किंवा आदेश या बँक मॅनेजर्स लोकांना द्यावा. दुसरी गोष्ट, माननीय मुख्यमंत्री रोज सांगतायत की निकष हे फार गांभीर्याने घेऊ नका, फार गांभीर्याने निकष घेऊ नका, शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत होईल याचा प्रयत्न करा, असं रोज सांगतायत. माझ्याकडे सुद्धा ते सेव सुद्धा केलेली आहे मी ती बाईट मुख्यमंत्र्यांची. तर तरी सुद्धा 75% टक्केवारीने निकष लावून कर्मचारी पंचनामा करीत आहेत आणि ते वारंवार सांगत आहेत, शिथिल केलेले आहेत, स्टँडिंग ऑर्डर्स आहेत त्याच्या. असं असून सुद्धा मग 100% नुकसान दाखवून ते हे पंचनामे का करत नाहीत? जर मुख्यमंत्री म्हणतायत रोज तर किंवा त्यांना जर तसा सुधारित GR पाहिजे असेल किंवा आदेश पाहिजे असेल तर तसा द्यावा, म्हणजे ते कर्मचारी काम करतील. पुढची गोष्ट अशी, 1 मिनिट तुमचं व्यत्यय घेतो. सर नमस्कार, रमेश चव्हाण बोलतो. एक लाईव्ह माझं हे चालू आहे गणपूरच्या शिवारामध्ये आणि शेतकरी माझ्यासोबत आहेत. त्यांचे प्रॉब्लेम बघा, जून महिन्यामध्ये 25 तारखेला त्यांच्याकडे अतिवृष्टी झाली होती आणि त्यांचं सांगणं आहे की 25 जूनला आमच्याकडे अतिवृष्टी होऊन आणि आम्ही सध्या स्पॉटला आहोत सर. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ॲक्च्युअल परिस्थिती तशीच आहे, परंतु आपल्या प्रशासनाकडून म्हणजे कृषी विभाग असेल किंवा आपला महसूल विभाग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आतापर्यंत त्यांची दखल घेतली गेली नाही. खरडलेल्या खरडून आणि गाळ वाहून आलेली. हां सर. आणि गणपूरचे जे आहे खरडूंची यादी या कार्यालयात आलेली नाही, ती आल्याबरोबर आपण त्या खरडूंच्या GR मध्ये त्यांचं टाकून देऊ. त्यांचं सोयाबीन मध्ये नाही येणार, खरडून मध्ये येईल आणि त्याचा रेट जास्त आहे, 47,000 रुपये हेक्टर. अच्छा सर. परंतु यांचं म्हणणं आहे की समजा आता GR मागून आला तो पहिले सोयाबीनचा आला 8,500 वर. हा सर. ती संख्या जास्त असल्यामुळे शासनाने पहिले त्यांना पाठवली. अच्छा सर. ते अपलोड झाले, 1 महिना झाला, आपलं जवळपास त्याचे 43 कोटी रुपये जमा झाले. सर यांचा असा आरोप आहे की यांचे अजून पंचनामेच वगैरे केले नाही कोणी कृषी सहाय्यक. ऑगस्ट मध्ये त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे पंचनामे ऑगस्ट मध्ये झाले, जून मध्ये अतिवृष्टी झाली आणि ऑगस्ट मध्ये पंचनामे झाले, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, आता याच्यात 2 विषय आहेत. या गणपूरले तलाड्याचं म्हणणं आहे की जे पहिले नुसतं पिकाचं झालं होतं आणि जे पूर आला ते 17-18 ऑगस्ट मध्ये आला. सर मला तरी वाटतं आता समजा संपूर्ण गाव तरी काही खोटं बोलणार नाही.
तरी सर तुम्ही आता वैयक्तिक आपण लहाने सहाय्यक आणि एक मॅडम आहे, हा विषय मीटिंग मध्ये झालेला आहे. आता ऑगस्टचे आता याचं ऑगस्ट 17-18 ऑगस्टला जर खरडून गेला असेल तर मग ऑगस्टच्या यादीत खरडून ते घ्यायचं आणि एका क्षेत्राला 27 जूनचा व्हिडिओ 27 जूनचा व्हिडिओ इथे या लोकांकडे आता समजा तुम्हाला 27 भेटायला आज येणारच जूनचा. आहेत. यांच्याकडे 27 जूनचे व्हिडिओ आहेत, 25 जूनचे पण व्हिडिओ आहेत. 25 तर ते जूनचा तुम्हाला दाखवतील तेवढं. बरोबर ठीक आहे. 25 जून 27 जूनचं. तिघांना बोलवतो. कोणतं गाव हे? गणपूर. गणपूर, दादुलगाव आणि अंत्री. अंत्री या 3 गावाचा प्रश्न आहे सर हा. गणपूर, दादुलगाव आणि अंत्री. दादुलगाव. गव्हाण. हा दादुलगावान आणि अंत्री. हो ना, मग इथं तेच विषय आहे ना. आता विषय काय लागला, आता सोयाबीनचं दिलं तर त्या लोकांचं नुकसान होते, 8.5च भेटते. हो सर आणि बरोबर एका क्षेत्राला आपण डबल मदत नाही देऊ शकत. बरोबर आहे. डबलच्या जीआर मध्ये ते गटच घेणार नाही. हा हा नाही त्यांचा फक्त पंचनाम्याविषयी थोडा संभ्रम आहे की त्यांचा पंचनामे झाले. आता ज्यावेळेस क्षेत्र मोठं असते त्यावेळेस सॅम्पल चौकीने शेत केले जाते आणि नाही, बाकी असं यादी केली जातात. असं जसं आपलं सोयाबीन एक गुंठ्याचा पंचनामा करायचा आदेश स्टँडिंग ऑर्डर. प्रत्येक शेतात जाणं अपेक्षित. ज्यावेळेस सर्वत्र आपत्ती असते त्यावेळेस ते सरसकट होते, त्यावेळेस सॅम्पल म्हणून 3-4 शेतं पाहिलं जाते, यादी तयार केली जाते. ओके इन्कम पूर्ण असताना ठीक आहे सर चालेल थँक्यू. या ऑफिसला आपण तुम्हाला डिटेल देतो याची. हा ते शेतकरी येणार आहेत ऑफिसला तेवढं प्लीज सर चालेल थँक्यू. आपणही या. चालेल सर. तर मित्रांनो हे तहसीलदार मडके साहेब आपल्या सोबत होते. त्यांनी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की जिथे रखडलेली किंवा खरडलेली शेती आहे त्या ठिकाणी एक सॅम्पल वाईज पंचनामे केले जातात आणि सर्व नदीच्या काठावरच्या दोन्ही बाजूला जी शेती रखडलेली आहे त्यांचं सरसकट नावं घेतली जातात असं त्यांचं सांगणं आहे. परंतु शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपण ऐकून घ्या. कोणत्याही प्रकारचे असे आदेश नाही की सॅम्पल पंचनामे करा म्हणून. आदेश कृषी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी काय दिलेले, एक आणि आपल्या आमदार साहेबांनी सुद्धा 19/8च्या मीटिंग मध्ये सगळ्या तलाठ्यांना, सगळ्या कृषी सहाय्यकांना, सगळ्या कृषी स्पष्ट आदेश दिले की 1-1 गुंठ्याचा सुद्धा पंचनामा झाला पाहिजे. नाल्यावर सुद्धा जी खरडून गेली जमीन, आमचे भुजंगराव कुठे गेले, भुजंगराव नाल्यावर सुद्धा खरडून गेलेली जमीन आहे भुजंगराव बाजीराव चव्हाण यांची किंवा अशी बरेच शेतकरी आपले किशोर मरकड यांची सुद्धा नाल्यावर आमदार महोदयांनी तशी सुद्धा यांना आदेश दिलेले 1-1 गुंठ्याचे नाल्यावर खरडलेल्या जमिनीचे सुद्धा पंचनामे झालेच पाहिजे. आणि खरडलेल्या पंचनामेचे करा, तुम्ही सोयाबीनचे पंचनामे करा, ज्याच्यात शेतकऱ्याला जास्त नुकसान भरपाई मिळत असेल ते द्या. तुम्ही तुमच्या मनाने खरडलेले पंचनामे अगोदर करायच्या अगोदरच सोयाबीनचं वाटप करता. हे कितपत योग्य वाटते तुम्हाला सर? हे झालं. आता हळदीचे कमीत कमी इथे 50च्या वर 70च्या वर शेतकरी आहेत. असं असताना सुद्धा लहाने साहेबांनी किंवा कृषी खाते तालुका, आपले वैयक्तिक नाव नाही घ्यायचं, तालुका कृषी अधिकाऱ्यांतर्फे फक्त 10 नावं गेलेले नुकसानीचे. का हे 10 नावं कुठून आणले? कुठेतरी बसले पारावर. सांगडे काय नाव आहेत, दिले टाकून, दिले पाठवून. प्रत्यक्ष आता ही नुकसान भरपाई हे नुकसान तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यासमोर पाहताय. आहे का यांचं नाव यादीत? तुमचं नाव आहे किसन नारायण आहे का? आणखी कोण आहे माझ्यासोबत? आपले मनोहर रामू यांचं नाव आहे का यादीत? आणखी कोण आहे हळदीवाले? धोंडू पाटील, हे समोरचे धोंडू जनार्दन चव्हाण, आहे का यादीत नाव त्यांचं? आहे का यादीत नाव तुमचं? तुमचं आहे का? आहे की नाही? नॉमिनल सॅम्पल सर्वे, सॅम्पल डिसिजन, सॅम्पल वाटप, फुलाच्या बाजूंची जमीन ही कोणती पद्धत आहे? जर मुख्यमंत्री आरडाओरडा करून रोज सांगतायत आणि भरणे साहेब सांगतायत, आमदार साहेब सांगतायत गुंठ्याचे, तर यांच्या मनाने निर्णय कसे काय घ्यायचे? सॅम्पल म्हणून करायचे? कोणता GR असा की सॅम्पलच पंचनामे झाली पाहिजे? कोणता GR आहे सांगा मला तुम्ही. मित्रांनो शेतकऱ्याची व्यथा तुम्ही पाहत आहात की सॅम्पल पंचनामे करण्याचे कुठलेही आदेश नसताना प्रत्यक्ष बांधावर जाऊन जर यांनी पंचनामे केले तर सत्य परिस्थिती त्यांना प्रशासनासमोर मांडता येईल आणि सत्य परिस्थिती प्रशासनापुढे आल्यानंतरच जे मूळ लाभार्थी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशी परिस्थिती प्रशासनाला दर्शवून त्यांना भरीव मदत मिळणार आहे. तेव्हा तुम्ही कंपॅरिझन कशाला करता? कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने कंपॅरिझन कशाला करायचे की हा सोयाबीनमध्ये बसणार नाही किंवा हा खरडलेल्यामध्ये बसणार नाही? तर मित्रांनो सर्वात महत्वाची बाब यांनी सांगितलेली आहे. यांचा एकच टाहो आहे की आम्हाला आमच्या झालेल्या नुकसानासंदर्भात प्रत्यक्ष स्थळ पंचनामा करून तुम्ही आम्हाला तात्काळ मदत
प्रत्येक याच्यावर शेतकऱ्यांच्या सह्या पाहिजे पंचनाम्यावर. तुम्ही पंचनाम्याची व्याख्या केलेल्या काय? पंचनाम्याची व्याख्या अशी असते 5 की ज्या पंचांच्या सह्या. ठिकाणी तुम्ही जाऊन हा. जर त्या स्पॉटचा जर तुम्ही पंचनामा करत असाल तर तिथल्या सर्व स्थानिक लोकांच्या स्वाक्षरी तुम्हाला घ्यावं लागतील, मूळ मालकांची शेतकऱ्यांच्या- सुद्धा. हा. मग ती शेती असेल किंवा प्रॉपर्टी असेल, स्थानिक मालकाच्या सही खेरीज त्या पंचनामाला कुठलाही अर्थ नसतो. पंचनामाची मूळ व्याख्याच ती आहे की जो पीडित आहे त्याच्या सह्या त्यामध्ये तुम्हाला घ्यावं लागतात आणि नंतर सपोर्टेड 2, 3, 5 लोकांच्या सह्या तुम्हाला घ्यावं लागतात. तर मित्रांनो, हे सगळं असताना सुद्धा प्रशासनाने म्हणजे ते कृषी विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल यांनी केलेला पंचनामा हा कुठंतरी भिजत घोंगडं असल्यासारखा आहे. आणखी मला असं बोलायचंय किंवा संबंधित कृषी सहाय्यक हे GRच्या वर बोट ठेवून वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन शासनाच्या धोरणाबद्दल शेतकऱ्यांमध्ये निगेटिव्ह पसरवतात. हे तुम्ही सुरुवात स्टार्टिंगला सांगितलं सर. निगेटिव्हनेस पसरवतात आणि कामामध्ये अतिशय उदासीनता दाखवतात. कामामध्ये अतिशय उदासीनता दाखवतात. त्यानंतर पुढचं माझं मागणं हे की या 3 महिन्यात साधारण एप्रिल-मे मध्ये या गावात नेटची शेती करणारे बरेच प्रगतिशील शेतकरी आहेत. उदाहरणार्थ आमचे हे बाजड साहेब. आणखी कोणी इथे नेटवाले आहे कोणी? हा, या ना पुढे या ना. काय नाव तुमचं? नेताजी आखरे. असे नेटचे शेतकरी आहेत ते उदाहरणार्थ दोनारे. तर यांचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे. तर या कृषी सहाय्यकांचं काम नाही का की झालेल्या नेटचे सुद्धा नुकसान पंचनामे करायचे? त्यांना तो गुंठ्याची पंचनामे करायला सांगितलेत. झालेल्या भाजीपाल्याच्या शेतीचे नुकसान पंचनामे करायचे, काहीच केले नाही यांनी. नुसते पारावर बसायचं बस. तर याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. आणि आमची ही एक अपेक्षा सगळ्यांची, या तिन्ही गावात आमदार महोदयांची भेट अपेक्षित आहे आणि आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत. दुसरी गोष्ट, प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून प्रत्यक्ष वैयक्तिक पंचनामे करून त्याच्यावर कमीत कमी 10 शेतकऱ्यांच्या सह्या पाहिजे, बाधित शेतकऱ्यांच्या. उगीच काहीतरी पारावर बसून कोणीतरी बोलवायचे, पाटील करा मारा कोंबडं असं व्हायला नको. त्या प्रत्यक्ष त्या शेतात जाऊन त्या शेतकऱ्याच्या सह्या घ्या. 25 वर्षातून एकदा दुष्काळ पडलाय, एकदाच तुम्हाला काम करायचंय. का दरवर्षी काम करायचे का? हे काम काय दरवर्षी असतात का? याची तर थोडीशी जरा जाणीव पाहिजे ना. आणि अशा प्रकारे हा समन्वयाचा अभाव दिसतोय. 19/8/25 रोजी 123 शेतकऱ्यांचं निवेदन आम्ही थेट कृषी मंत्र्यांपासून ते खाली विठ्ठल लहाने सहाय्यकांपर्यंत अगदी ग्रामसेवक पर्यंत प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे. काहीही त्याची दखल घेतली गेली नाही या 2 महिन्यात, 1.5 महिन्यात. परिणामी तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार किंवा महसूल विभाग यांच्यामध्ये अतिशय समन्वयाचा अभाव आहे. तहसीलदारांकडे विचारलं, ते म्हणतात तालुका कृषी अधिकारी जे आलं ते आम्ही पुढे पाठवलं, आम्ही काय करणार? ते हात वर करतात. तालुका कृषी अधिकारी म्हणतात ते लहाने साहेब येतात, ते माहिती देतील, तीच खरी. कोणा काही मेळ नाही अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे कृषी खात्यांकडून महसूल विभागाला योग्य माहिती जात नाही, हे सिद्ध झालेलं आहे. याच्यापेक्षा आणखी कोणत्या मार्गाने सिद्ध करायचं दाखवा. नाही तर मग शेवटी आम्हाला एकच पर्याय आहे, किंवा शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये जायचं आणि आत्मदहनाशिवाय दुसरा पर्याय नाही, असं एक मला तरी वाटते. या गावातले शेतकरी खूप उदासीन झाले. आज मी 3 दिवस झाले गावात फिरतोय, अक्षरशः शेतकऱ्यांचे हात कापतायत बोलताना. अक्षरशः शेतकऱ्याचे हात कापतायत. जवळ पैसा नाही, पुढचं शेत दिसते पडलेलं सगळं पडीत. काय करणार? काय हरभरा पेरावं तर हरभऱ्याची गॅरंटी नाही. काय पेरणार काय? आणि सगळे आपल्याकडे जे पिकं होतात ते सगळे नियंत्रित पिकं होतात, त्याच्यावर गव्हर्नमेंटचं नियंत्रण आहे. डाळ, दलहन, कठाणं, कुठाणं, काय तेलवान, हे जे काही शेतकरी पिकवतात याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे. याचे भाव वाढत नाहीत, याचे बाजारात वाढत नाही. कारण इकडे मावक आली, इकडे मंदी झाली, इकडे भाव वाढले की तिकडे जहाज उतरते, तिकडे जहाज उतरले की ऐसी तैसी सगळी. ही सरकारची पॉलिसी आहे, त्याला शेतकरी काही करू शकत नाही. परंतु निदान हे जे काही कार्यसन अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांनी थोडीफार तरी जाणीव ठेवायला पाहिजे की नाही ठीक आहे, जे असेल ते वरच्या लेवलचं जाऊ द्या, पण पंचनामे करताना तर तुम्ही वैयक्तिक पंचनामे करा ना. 50 वर्षातून एकदाच दुष्काळ पडलाय ना, का दरवर्षी दुष्काळ पडतोय का? काय? आणि शेतकऱ्याला काय मिळणार? आता उद्या उंबरठ्यावर दिवाळी आली, काय मिळणार या लोकांना? हे 1.5 2 एकराचे शेतकरी आहे सगळे. हे सगळे 1.5 2 एकराचे शेतकरी, यांना काय मिळणार आहे दिवाळीचं? काय मिळणार आहे दिवाळीचं सांगा? आरत्या उभ्या करत नाही कोणती बँक उभी करत नाही. काय करणार हे लोक? या गोष्टीचा सगळा विचार व्हावा. अन्यथा आम्हाला आत्मदहनाशिवाय दुसरा काही पर्याय राहणार नाही.
याची कृपया संबंधितांनी दखल घ्यावी ही नम्र विनंती. मित्रांनो, पंधरवाड्यावर दिवाळी येऊन ठेपली आणि शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्र शासन जरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचा दावा करतं, परंतु कृषी विभाग आणि महसूल विभाग यांचा समन्वय दिसून येत नाही. याचे प्रत्यक्ष उदाहरण अनेक आलेले आहेत आणि अनेक प्रकारच्या अशा प्रकारच्या ह्या पोलखोल हे पंचनामे आहेत ह्या मीडियाने समोर आणलेले आहेत. परंतु मित्रांनो, एक सर्वात महत्त्वाचा विषय आपल्याला इथे नमूद करायचा आहे की गाव लेवलला ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी यांचा समन्वय जर का नीट गावकऱ्यांशी असला आणि सत्य परिस्थिती जर त्यांनी हाताळली आणि प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन जरी त्यांनी आपल्या कार्याचा पंचनामा नीट नेटका जर केला, तर अशा प्रकारे हजारो शेतकऱ्यांना नव्हे तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवता येईल. आणि कुठेतरी आज आपण AC कॅबिनमध्ये बसून किंवा पंख्यामध्ये बसून किंवा जसं यांनी सांगितलं की चावडीवर बसून जर तुम्ही पंचनामे करीत असाल, तर निश्चितच शेतकऱ्यांना त्यांच्या न्यायिक हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम तुम्ही करताय. आणि अशा कर्मचाऱ्यावर किंवा अशा अधिकाऱ्यावर सन्मान्य जिल्हाधिकारी किरण पाटील साहेब यांनी तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करून एकतर त्यांना सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे. कारण आज रोजी जर एक शेतकरी जर गणपूर परिसरातला किंवा अंतरी किंवा दादुल गावातला जर एक शेतकरी जर आत्महत्या करतो, तर तशा शेतकऱ्याच्या आत्महत्याची सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा अशा कर्मचाऱ्यावर नोंदवला गेला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ लाभापासून म्हणजे हे जे मोठ्या प्रकारचं पीडित शेतकऱ्यांना त्यांच्या न्यायिक हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम होत आहे, हे खूप ज्याला आपण म्हणतो निंदनीय आहे. याची करावी तेवढी निंदा कमी. आणि त्याचमध्ये भर घालतायत बँकेचे मॅनेजर्स. कुठल्याही बँकेना शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज त्यांचं आलेलं अनुदान कर्जामध्ये वळती करून घेण्याचे निर्बंध लावलेले आहेत की तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याचं आलेलं अनुदान त्यांच्या कर्जामध्ये वळती करून घेऊ नका. ICICI बँकेचा एक मोठा फ्रॉड यांनी केलेला आहे. त्या मॅनेजरनी बुगदाने शेतकरी आहेत आपल्यासोबत, त्यांचा आलेला लाभ त्यांच्या कर्जामध्ये वळती करून घेतलेला आहे. तहसीलदार साहेब असतील, SDM साहेब असतील किंवा DM साहेब असतील, यांनी प्रत्यक्ष या प्रकरणाकडे लक्ष देऊन अशा मुजोर मॅनेजरला सुद्धा त्या बँकेच्या कामकाजामधून वंचित करावे किंवा काही दिवसासाठी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावं, जेणेकरून बाकीच्या बँका ज्या असतील किंवा बाकीची जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती खडबडून जागे होईल आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहील. मित्रांनो, आज रोजी तुम्हाला प्रशासकीय पगार आहे, त्यामुळे तुमची दिवाळी फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये साजरी होईल. परंतु जर शेतकऱ्यांच्या पोटामध्ये जर का तुम्हाला थोडासा गोड घास घालायचा असेल, तर निश्चितच त्यांना त्यांच्या परिस्थितीत म्हणजे आहे त्या परिस्थितीत जो लाभ त्यांना मिळतोय त्याच्यापासून वंचित ठेवू नका. आपण आता शेतात थोडंसं आपण पाहणी करूया की जेणेकरून तुम्हाला सुद्धा प्रत्यक्ष स्थळी कळेल की यामध्ये कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. खोलीकरणाचा मुद्दा घ्या. 293 प्रस्तावाखाली विधानसभेत चर्चा झालेली आहे. शेतकऱ्यांचा एक महत्वाची मागणी आहे की या नदीची सीतानानी नदीची खोलीकरण जर प्रशासनाने केलं, तसंही प्रशासन गाळमुक्त अभियान राबवतं. नदी खोलीकरणाचं प्रकरण मोठ्या म्हणजे चांगल्या पातळीवर आज देश पातळीवर सुद्धा राबवलं जातं. परंतु या सीतानानीचं खोलीकरण जर का 5-10 फूट किंवा 5-10 मीटर जर झालं, तर या संदर्भात दोन्ही साईडचे जे शेत आहेत ते किमान आणि गाव सुरक्षित राहतील आणि गावाला सुद्धा या पाण्याचा म्हणजे ज्याला म्हणतो वेढा, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गावात जीवितहानी किंवा पशुहानी होण्याची सुद्धा शक्यता आहे, तो सुद्धा टाळता येईल. तर मित्रांनो, जसं की काकांनी सांगितलेलं आहे, दुसरा मुद्दा हे किसन नारायण बाजड यांच्या शेतात तुम्ही तुमच्या मागण्या आहेत, ज्या तुम्हाला मागण्या आहेत त्या तुम्ही ऐकून घ्या. आणखी एक या नदीच्या काठावरचे बाधित शेतकरी आहेत श्रीयुत किसनराव नारायणराव बाजड आणि मी स्वतः प्रमोद किशोर बुगदाणे. आमच्या दोघांच्या शेतामध्ये सरकारने कोल्हापूर बंधारा टाकला होता, परंतु तो कालांतराने सरकारच्याच लक्षात आलं, ते इंजिनियरच्या, की ही जागा आपली चुकीची झालेली आहे, याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होते. मग नंतर माजी आमदार आपले रायमोरकर साहेबांनी थोडा त्याचा पाठपुरावा केला आणि त्या इंजिनियरने किंवा त्या डिपार्टमेंट कडून तो बंधारा तोडण्यात आला, पार्शियली तोडला आणि पार्शियली ते काम तसंच खरगट पडलेलं आहे. त्याच्यामुळे सुद्धा आज सुद्धा नुकसान होते.
आणि किसन नारायण बाजड आज 2 वर्षापासून 3 वर्षापासून आज त्यांचं 2 एकर शेत पूर्ण वाहून जाते आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांचे कृषी सहाय्यक श्री लहाने यांनी मला फोनवर एकदा सांगितलं की किसन नारायण बाजड यांची माहिती आम्ही दरवर्षी NDRF ला पाठवतो. मग NDRF ला जर माहिती जाते तर NDRF कडून मदत का नाही आली, याचा पाठपुरावा तुम्ही काय केला का? त्या गरीब शेतकऱ्याला असंच खितवत सडवत ठेवायचं? याचंही उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे असं अपेक्षित आहे. बोला सर त्याच्यावर तुम्ही. शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्ही पाहिल्या आहेत मित्रांनो, आणि जर तुम्ही शेतकऱ्यांचा पाठपुरावा त्यांच्या प्रश्नाचा किंवा त्यांच्या समस्याचा निवारण करण्यासाठी जर NDRF कडे जर का तुम्ही प्रस्ताव पाठवता, त्या संदर्भात अहवाल पाठवता, तर निश्चितच त्या शेतकऱ्याला त्या बाधीपासून मुक्ती मिळायला पाहिजे. आज तुम्ही हा बंधारा बघताय पाठीमागचा, या बंधाऱ्यामुळं इथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होतंय. तात्काळ हा बंधारा तोडून या नदीचं खोलीकरण करण्यात यावं अशा प्रकारची स्पष्ट मागणी शेतकऱ्यांनी आपल्या खोज मास्टर न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेकडे केलेली आहे. सन्माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील साहेब, या समस्येकडे तुम्हाला तात्काळ लक्ष द्यावं लागेल, कारण या एक बंधाऱ्यामुळं इथनं जवळपास शेकडो शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ भविष्य काळात येऊ शकते. पर्जन्यमान खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, ज्याला अतिवृष्टी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला आहे. या परिसरात तर ढगफुटी सदृश पाणी झालेलं आहे. त्यामुळे तुमचं जे डिझास्टर डिपार्टमेंट आहे त्याला तुम्ही तात्काळ सूचना द्याव्यात असं आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यास विनंती करतो. कारण शेतकऱ्याचा टाहू तुम्ही पाहू शकता. आज वंचित शेतकरी, पीडित शेतकरी तुमच्याकडे रडण्याशिवाय काही करू शकत नाही. त्यांचं गाऱ्हाणं तुम्ही मुख्यमंत्री महोदयापर्यंत आपल्या प्रशासकीय यंत्रणेमार्फत पाठवावं आणि तात्काळ गणपूर, दादुलगव्हाण आणि आंतरी परिसरातील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, जे रखडलेले पंचनामे असतील किंवा जे पंचनामे वंचित राहिले असतील, अशा कृषी विभागाला तात्काळ तुम्ही निर्देश द्यावे आणि या शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तर आपण आता थोड्या प्रमाणात ज्या पद्धतीचं इथे नुकसान झालेलं आहे आपण पाहतो आहोत की ही शेती आहे बघा, या नदीला सीता नदीला लागून, आणि या शेतीमध्ये तुम्ही पाहू शकता ही सोयाबीन आहे आणि सोयाबीनची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. आज सुद्धा या शेतामध्ये किती भयंकर नुकसान झालेलं आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, हे सगळं शासनाला उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतं, परंतु शेतकऱ्याच्या डोळ्यातले आसू शासनाला दिसत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे, कारण ही प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी गडबडतंय, कुठेतरी कम्युनिकेशन गॅप पडतोय. आणि तुम्ही जर AC कॅबिनमध्ये किंवा टेबलवर फॅन फिरत असताना जर तुम्ही पंचनामे करणार असाल तर निश्चितच तुमच्या अशा पंचनाम्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ ही फक्त तुमच्या कर्तव्यात चुकार करण्यामुळे येऊ शकते. आणि अशी वेळ आली तर तुम्हाला शेतकऱ्याच्या बांध्यावर जात असताना कुठलाही आमदार असेल, कुठलाही खासदार असेल, कुठलाही मंत्री असेल, त्याला शेतकऱ्याच्या बांध्यावर जात असताना प्रचंड रोष पत्करावा लागेल. आणि एक खेदाची बाब म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो की माझं नाही, शेतकऱ्यांचं स्पष्ट मत आहे की गणपूर गावला कुठलाही लोकप्रतिनिधी, मी स्पष्ट बोलतोय, त्यांच्या आरोपानुसार कुठलाही लोकप्रतिनिधी इथे भेट द्यायला आलेला नाही. उलट त्यांना आवाहन केलेलं आहे की एक वेळ तरी किमान आमची दाहकता बघा, आमच्या शेतामध्ये काय घडलंय ते बघा, अशा प्रकारचं त्यांनी आवाहन सुद्धा केलं आहे. मग नवनियुक्त आमदार असतील किंवा इथले आपल्या जिल्ह्याचे मंत्री प्रतापराव जाधव असतील किंवा सिद्धार्थ खरात, या दोन्ही लोकांनी इथे भेट दिली काय? दोन्ही तुम्ही स्पष्ट शेतकऱ्यांचा आरोप पाहू शकता की या दोन्ही लोकप्रतिनिधींनी इथे भेट दिलेली नाही. तेव्हा आपण देशभर किंवा राज्यभर राजकारणाचा ससेमिरा मिरवत असताना किमान आपल्या मतदारसंघातील, आपल्या गावातील लोकांचे आसू पुसताना कुठेतरी कमी पडतोय असा या शेतकऱ्यांचा आरोप आहे. आणि जर आपण आपल्या जवळच्या शेतकऱ्यांचे आसू पुसवायला जाऊ शकत नाही तर आपल्या राजकारणाची जी गरिमा आहे ती किती खालावत आहे हे सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. आणि याच म्हणजे एक दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल किंवा सुदैवाची बाब म्हणावी लागेल की आपल्या इथे मंत्री असताना, आपल्या इथले आमदार असताना, आपल्या मतदारसंघात 5 किलोमीटरच्या अंतरावरचं हे गाव आणि या गावाची दुर्दशा
आजपर्यंत प्रशासन ऐकत नाही, किंबहुना त्याची दखल सुद्धा घेत नाही. याला सर्वस्वी जबाबदार जर कोणी असेल तर इथले लोकप्रतिनिधीच म्हणावे लागेल. तेव्हा मित्रांनो, लोकप्रतिनिधींनी सुद्धा ज्या पद्धतीने आपण राजकीय वारसा चालत असताना मतदानाची पेटी बेरीज करतो, त्याच पद्धतीने या लोकांच्या सांत्वन करणं किंवा त्यांच्या अधिकारासाठी लढणं, झगडणं आणि त्यांना त्यांचा अधिकार प्राप्त करून देणं हे सुद्धा तुमचंच काम आहे. हे आवर्जून आम्ही आमच्या न्यूज चॅनलमधून तुम्हाला जाणीव करून देत आहोत. आपण आता नदीच्या त्या बाजूला जाऊया. त्या बाजूला सुद्धा अतिशय दयनीय परिस्थिती आहे, खूप गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो. आणि या गंभीर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आपण गणपूर गावच्या बांध्यावर आलेलो आहोत. आपण शेतकऱ्यांचं जे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पंजाब, राजस्थान, हरियाणा या ठिकाणी जी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, हे सर्व पाहत असताना आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार सुद्धा खडबडून जागं झालं. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात मदत सुद्धा जाहीर केली, परंतु त्याला काही निकष लावलेले आहेत. तर त्या निकषांना शिथिल करत तुम्ही निकषाच्या आधारे पंचनामे न करता डायरेक्ट त्यांना सरसगट गुंठ्याची आणि एक महत्वाचे निर्देश सुद्धा त्यामध्ये आहेत की गुंठ्याचे पंचनामे तात्काळ करा. आणि गुंठ्याचे पंचनामे तात्काळ करत असताना कोणालाही त्यांच्या लाभापासून वंचित ठेवू नका, अशा प्रकारचे निर्देश असताना सुद्धा पंचनामे जर असं घडतंय आणि नवीनच संकल्पना येते की सॅम्पल पंचनामे, तर कुठंतरी शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण होणार. आणि हे प्रश्न असे म्हणजे ज्याला म्हणता येईल याचं उत्तर देणं किंवा याचं स्पष्टीकरण देणं तुमचं प्रशासकीय यंत्रणेचं काम आहे. तेव्हा हे सर्व करत असताना या यंत्रणेशी असलेल्या म्हणायला लागले कृषी विभाग पंचनामे करतोय आम्ही, तर खालची यंत्रणा काय करणार? त्यांना तेच पाहिजे. प्रशासकीय यंत्रणेत मग तालुका लेवलला तहसीलदार असतील, तालुका कृषी अधिकारी असतील, जिल्हा लेवलला जिल्हा कृषी अधिकारी आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर साहेब असतील, यांनी सर्वांनी अशा गंभीर बाबीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की या नदीच्या काठावर तुम्हाला म्हणजे नदी मला तरी वाटतं किमान 2 ते 3 फूट खोल राहिलेली असेल. सर्व नदी गाळलेली आहे. आपण बघूयाच पलीकडच्या काठावर पहिले तीरावर जात असताना आपण सत्य परिस्थिती अजून चांगल्या पद्धतीने निर्देशित किंवा तुम्हाला प्रदर्शित करू शकतो. हा सगळा प्रकार आणि हे सगळं गोड बंगाल मेहकर तालुक्यातील गणपूर, दादुलगावान आणि अंतरी देशमुख या 3 गावाच्या नदी तीरावरील जे शेत आहेत त्या शेतामध्ये घडलेला हा सर्व प्रकार आहे. हे सगळं तुम्ही पाहू शकता. आज आम्ही सुद्धा आमच्या स्टुडिओला सोडून कुठेतरी शेतकऱ्यांची व्यथा कशी मांडायची हे सुद्धा आम्ही तुम्हाला दर्शवत आहोत. आणि हे सर्व दर्शवत किंवा तुम्ही पाहत असाल, आता आपण नदीच्या त्या बाजूला जात आहोत. आणि मित्रांनो, इथे जायला रस्ता तुम्ही पाहू शकता. हा गणपूरच्या सीतानानीच्या नदीवरचा पूल आहे आणि आपण आता यांच्या शेतामध्ये चाललोय. तुमचं नाव? धोंडू जनार्दन चव्हाण यांच्या शेतामध्ये जात आहोत. कॅमेरामॅन थोडं नीट उतरा. नाही, थोडं बहुत कॅमेरामध्ये व्हिजिबिलिटी मध्ये थोडा प्रॉब्लेम आला असेल. यार खाली या ना. शेती मला वाटतं फळबाग आहे तुमची, नाही का मित्रांनो? ही फळबाग शेती आहे. याच्यामध्ये आंबा आणि सीताफळ आहे ना, जांब, पेरू आणि आंब्याची लागवड केलेली आहे. आता ही शेती पाहू शकता तुम्ही आणि या शेतीची परिस्थिती सुद्धा पाहू शकता. या शेतामध्ये सर्व नदीचा जो प्रवाह आहे तो या बाजूलाच हे झालेला आहे, म्हणजे डायरेक्ट डायव्हर्ट झालेला आहे हा प्रवाह या बाजूला. आणि या शेतामध्ये तुम्ही पाहू शकता रेतीचा थर साचलेला आहे. अशा प्रकारे जर का रेतीचा थर साचला असेल, तुम्ही पाहू शकता ही रेती आहे. या ठिकाणी तुम्हाला गंज घातलेला दिसेल नदी प्रवाहात. हे जे शेती झालेली आहे आणि बघा ही रेती येऊन साचलेली आहे. मग या शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत शेती करायची कशी?
त्यामुळं नदीचं खोलीकरण सुद्धा तुम्ही पाहू शकता. जास्तीत जास्त ही नदी 5-7 फूट जास्त खोल असेल किंवा 8 फुटापर्यंत. याच्यावरती ही नदी खोलीकरण करणं खूप महत्वाचं आहे. पुलाची डेप्थ पाहू शकता आणि नदीचं खोलीकरण पाहू शकता. शेतकऱ्यांनी अनेक वेळा अशा प्रकारचा बांध बांधला, परंतु पाण्याच्या शक्तीपुढे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाह येतो. पाण्याचा जो प्रवाह असतो त्याच्यामध्ये खूप मोठा फोर्स असतो आणि अशा प्रकारचे नाले शेतामध्ये निर्माण होतात. मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होतं. याला कारणीभूत नदीचं खोलीकरण आहे. तेव्हा या नदीचं खोलीकरणाची मागणी सुद्धा या शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून आहे, जी प्रलंबितच आहे आणि प्रशासनाचं त्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे. जसं की त्यांनी सांगितलं, कोणीतरी विठ्ठल लहाने म्हणून कृषी सहाय्यक आहेत, ते स्पष्ट बोलतात की तुमच्या गावाला कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही. मित्रांनो, मला त्यांना एक सांगायचं आहे की अशा प्रकारचे उद्धट आणि अशा प्रकारचे ज्याला म्हणता येईल अर्थहीन वक्तव्य करणं एका प्रशासकीय यंत्रणेच्या जबाबदार व्यक्तीला शोभत नाहीत. मुख्यमंत्री महोदयांनी अशा कर्मचाऱ्याची स्पष्ट दखल घेतली पाहिजे आणि त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवली पाहिजे, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यामध्ये जो असंतोष पसरतोय प्रशासकीय यंत्रणेविषयी किंवा कृषी विभागाविषयी तो वेळीच थांबेल. अन्यथा प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरून शेतकरी कोणत्या प्रकारचं आंदोलन करतील हे यंत्रणेला चांगल्या पद्धतीचं माहीत आहे. हे तुम्ही बॅक साईडला पाहू शकता की सर्व प्रकारचे झाडं आहेत आणि यांचं नुकसान पाहू शकता तुम्ही. सर्व झाडं जवळपास झोपलेले आहे. चिकूचं झाड आहे आणि या बाजूला सर्व पेरू, त्याचप्रमाणे आंबे, अशा प्रकारचं या शेतीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या बाजूचे सर्व झाडं वाहून गेलेली आहेत, हे दिसतात आपल्याला, काही तुटलेली आहेत आणि समोर रेतीचा ढिगार साचलेला आहे. हे शेत कोणाचं आहे सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव धोंडू जनार्दन चव्हाण, राहणार गणपूर, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. किती शेती आहे तुमची इथे? माझ्याकडं 1 हेक्टर शेती आहे. 1 हेक्टर एकार. 1 हेक्टर एकार. हा. त्याच्यामध्ये किती एकर मध्ये तुम्ही फळबाग लावलेली आहे? ही 1 एकर मध्ये फळबाग लावलेली आहे. त्याच्यामधून जवळपास 15 ते 20 झाडं आंब्याचे आणि 10 ते 15 झाडं चिकूचे, काही जांबाचे झाडं, अशी भरपूर नुकसान झालेली. वाळूमध्ये दबलेले आहेत आणि वाळूमध्ये दबून पूर्ण वाळून गेलेले. वाळू काढण्यासाठी गावातून काही कंप्लेंटी झाल्या होत्या. मी वाळू काढून राहिलो होतो. त्यावेळेस तहसीलदार साहेब, मडके साहेब इथं आले होते माझ्या शेतात. त्यांनी सांगितलं की तुम्ही रेती काढून घ्या, मी तुमच्या शेतीची नुकसान भरपाई तुम्हाला द्यायला तयार आहे. पण त्यांनी सांगितल्यावर मी त्यांच्याकडे 1-2 वेळेस जाऊन भेटलो. त्यांनी कोणत्याही गोष्टीची मला मदत केलेली अजून नाही. कृषी सहाय्यकाचं कृषी सहाय्यकाला मी 19 मध्ये बी दर्शवलं होतं. 19 मध्ये बी अशीच पूर्व परिस्थिती झाली होती आणि यावर्षी पण झालेली आहे 25 मध्ये. तर कृषी सहाय्यकला मी सांगितलं की बाबा माझ्या जमिनीतून खरडून गेलेली आहे, गड्डे पडलेले आहे, रेती पडलेली आहे, तर याची तुम्ही अहवाल अलग करून घ्या. गाळ पडलेला आहे, वरच्या शेतात सोयाबीन वाळून गेलेलं आहे गाळ पडून, ते पण त्यांनी घेतलेलं नाही आहे. त्यांनी जे सरसकट 8,500 रुपयाच्या मध्ये मला त्यांनी टाकलेलं आहे. आणि ज्यावेळेस बी माझ्याकडं आज बी 27 जूनचे आज बी फोटो, व्हिडिओ वगैरे सर्व माझ्याकडं ऑलरेडी तयार आहेत. अतिवृष्टीचे फोटो तयार आहेत. तर त्यांनी इथे येऊन सगळ्यानं 18-17 ऑगस्टला पंचनामे केलेले आहेत. जूनमधले पंचनामे त्यांनी केव्हा केले? ऑगस्टमध्ये केले. त्यांना मी म्हटलं की बाबा सर तुम्ही हे आमच्या खरडूंचे याचे वगैरे टाका. ते म्हणे बाबा हे टाकले जात नाही आणि हे जर टाकायचे असतील तर 1-1 इंचाचा हिशोब द्यावा लागेल म्हणे. 1-1 इंचाचा हिशोब द्यावा लागेल आणि 5 ते 10 वर्ष याच्यानंतर जी जर नुकसान झालीच तुमची तर तुम्हाला काही सुद्धा शासनाच्या निकषापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल. अशी निगेटिव्ह कृषी सहाय्यकाची भूमिका तुम्ही पाहिली असेल. कृषी सहाय्यक साहेब काय सांगतात लोकांना, कशा प्रकारचं सांत्वन देतात आणि कशा प्रकारचं मार्गदर्शन करतात हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत आहात तर प्रशासनाच्या ज्या बाबी आहेत त्या तुम्हाला शेतकऱ्यांना नमूद करून द्यावी लागतील. आणि असं करत असताना
सबळ अधिकारासह तुम्हाला तुमचं कर्तव्य बजावावं लागल आणि असं जर तुम्ही करत असाल तरच तुम्ही तुमच्या खुर्चीला तुम्ही तुमच्या कार्याला न्याय द्याल. हे शेतकरी तुम्हाला त्याचं एक प्रमाणपत्र देतील आणि जनसामान्यात सुद्धा तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. परंतु असं न करता या गावचे कृषी सहाय्यक लोकांना काय सांगतात, एक इंचाचा पंचनामा करावा लागेल. एवढा वेळ कृषी विभागाकडे आहे का? आमचा प्रश्न थेट कृषी विभागाला आहे. आणि एवढे कर्तव्य दक्ष अधिकारी तुमच्याकडे आहेत का? एक इंचाचा पंचनामा करणारा व्यक्ती तुमच्याकडे आहे का? मित्रांनो, ही एक खेदजनक बाब आहे. जर तुम्हाला शेतकऱ्यांचा हेक्टरचा पंचनामा करावा असा वाटत नाही तर तुम्ही एक इंचाचा पंचनामा कसा करणार? हे बघा, या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे सुकलेलं झाड तुम्ही पाहू शकता. 15 ते 20 झाडं अशा प्रकारचे 15 ते 20 झाडं वाळून गेलेले आहेत आंब्याची. आता आंबा आपल्या देशाचं आपल्या राज्याचं महत्त्वाचं फळ आहे, ज्याला आपण फळाचा राजा म्हणतो, त्याचा स्वाद आपण घेतो. अशा परिस्थितीत जर का फळबाग जर का म्हणजे ज्याला म्हणतात नेस्तो नाबूद होते, नाहीशी होते आणि त्या फळबागेला सुद्धा मदत मिळत नाही. सोयाबीनच्या ॲव्हरेज मदतीच्या याच्यामध्ये जर तुम्ही फळबागेला जर का तुम्ही कम्पेअर करत असाल, त्याची तुलना जर का सोयाबीनच्या पिकाशी करत असाल तर निश्चितच तुमचं शिक्षण काय झालं यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मित्रांनो, अशा प्रकारचे सोयाबीनची सुद्धा तुलना करतायत ते चुकीचं आहे ना. अतिशय चुकीच्या पद्धतीचे पंचनामे या परिसरात झालेले आहेत. याची तात्काळ दखल जिल्हाधिकारी महोदयांनी घेतली पाहिजे, कारण जिल्ह्याचे न्यायदंडाधिकारी म्हणून आपल्याकडे सर्व जिल्हा बघतोय. आणि अशा परिस्थितीत जर जिल्हाधिकारी यांनी जर का तात्काळ अशा कर्मचाऱ्यांना, मी वारंवार हीच अपेक्षा करेल जिल्हाधिकारी महोदयाकडून की अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना जर का तुम्ही कारणे दाखवा ॲटलिस्ट नोटीस जर दिली नाही तर त्यांच्या कामामध्ये सुधारणा येणार नाही. तर अशा प्रकारे आपण गणपूरच्या या शेतामध्ये आलेलो आहेत. अजून आपल्याला कुठे जायचंय? हे हळदीचं घेता का? याची सगळ्यात जास्त नुकसान झालेली हळदीची शेतात जाऊन काढायचं का? नाही, आपल्याला तुमचं शेतीचं प्रत्यक्ष पाहणी तर मित्रांनो, आज आपण गणपूर येथे आलेलो होतो आणि शेतकऱ्यांच्या आणखी 1-2 शेतं दिसतात मोठ्या प्रमाणात आपण इथे स्पॉट ज्याला म्हणता येईल की प्रत्यक्ष स्थळावर जाऊन तुम्हाला दर्शवलेलं आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे. परंतु कुठे रस्त्याच्या अडचणी आहेत तर कुठे वेळेचं सुद्धा एक थोडं बंधन आहे. आता माझी तहसीलदार मडके साहेबांना विनंती राहील आमच्या खोजमास्टर न्यूजमधून आणि तालुका कृषी अधिकारी यांना विनंती राहील की तुम्ही समन्वय साधून शेतकऱ्यांची चर्चा करून यामध्ये सत्य परिस्थितीचा आढावा घेऊन, मी परत माझे शब्द रिपीट करतो की स्थळ पंचनामा करून सत्य परिस्थितीचा आढावा घेऊन या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा, त्यांच्या स्वतःच्या हक्काची जी लढाई आहे त्या लढाईला जय देण्याचा किंवा त्यांना पाठिंबा देण्याचं काम आपण करावं. कारण शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे आणि दिवाळीच्या तोंडावर जर त्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळत नसेल तर आपल्या कर्तव्यामध्ये आपण कुठेतरी चुकतोय, यामध्ये आपल्याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे मित्रांनो. आणि स्थळ पंचनामा करत असताना कुठेतरी कृषी आणि महसूल खात्याचा समन्वय असला पाहिजे. तुमचे जे ग्राउंड झिरोवर लोक काम करतायत त्यांना स्पष्ट निर्देश दिले पाहिजे की शेतकऱ्यांचं ऐका आणि मूळ मालकांच्या स्वाक्षराशिवाय पंचनामा तुम्ही सुद्धा ॲक्सेप्ट करू नये, जेणेकरून त्या पंचनाम्याला पाठबळ येईल आणि सत्यता येईल. आज आपण गणपूर या परिसरात आलो होतो. आज रोजी जर का समजा प्रशासनाने तुमची दखल घेतली नाही तर तुमचं संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं पुढच्या आंदोलनाची दिशा काय राहील? पुढच्या आंदोलनाची दिशा आमची अशी राहील की आता एक आम्ही 8-10 दिवस वाट पाहू का पुन्हा पंचनामे होत आहेत का काय जर काही बाधित शेतकऱ्यांची संख्या वाढली तर भाग्य आमचं, आणि त्यांना जर काही भरपाई मिळाली तर खूपच भाग्य. अन्यथा आम्ही सगळेजण असा एकत्रित विचार करू की इथे तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये म्हणा किंवा जिल्हाधिकारी सरांच्या कॅबिनमध्ये जायचं आणि आत्मदहनाशिवाय आमच्याकडे शेवटचा लास्ट पर्याय आहे. कारण आता कृषी मंत्र्यापासून ग्रामसेवकापर्यंत सगळ्यांशी बोलणं झालं,
कोणीच जर दखल घेत नाही तर शेवटी जाणार कुठे आम्ही? आम्ही काही दिल्लीला जाऊ शकत नाही. आज इथे आम्ही खायला मोतात झालेलो आहे. तर आम्ही काय डायरेक्ट दिल्लीला जाऊ शकत नाही का? मोदीकडे जाऊ शकत नाही का? कोणते कृषी मंत्री असले शिवराज चव्हाण त्यांच्याकडे काही जाऊ शकत नाही. आमची झेप जास्ती असते कृषी मंत्र्यापर्यंत. ते आजकाल हे व्हॉट्सअपची सुविधा झाली आहे म्हणून, नाही तर इथे सोपं आहे का मुंबईला जाणं? त्याच्याशिवाय नाही तर आम्हाला आमच्याकडे आत्मदहनाशिवाय दुसरा काही पर्याय शिल्लक नाही, हे सांगतोय. याची कृपया दखल घ्यावी प्रशासनाने, ही विनंती. तर मित्रांनो, येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर का प्रशासकीय यंत्रणेने याची दखल घेतली नाही आणि शेतकऱ्यांना जर का त्यांचा मोबदला मिळाला नाही नुकसान भरपाईचा, तर निश्चितच जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांच्या दालनामध्ये त्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे. मी परत एक वेळ सांगतो की जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्या दालनामध्ये सामूहिक आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे. माणूस जीव देण्या इतपत व्यथा व्यक्त करण्यात का मग्न होतो? कारण त्याला सर्व रस्ते, सर्व पर्याय संपलेले असतात आणि ज्यावेळी माणसाचे सर्व पर्याय संपलेले असतात त्यावेळी शेतकऱ्यांपुढे एकच रस्ता राहतो, तो म्हणजे आत्महत्येचा. जेव्हा जर का गणपूर, अंत्री आणि दादुलगाव या तिन्ही गावातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, त्यांना थांबवायचं असेल, त्यांना त्यापासून परावृत्त करायचं असेल तर प्रशासकीय यंत्रणेने याची तात्काळ दखल घ्यावी. मी रमेश चव्हाण, कॅमेरामॅन दीपकसह खोजमास्टर न्यूज. धन्यवाद.